गणेशोत्सव, गौरी गणपती, गोकुळाष्टमी आणि आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत विविध नियोजन सुरू झालंय। पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये इगतपुरी शहर संवेदनशील आणि महत्त्वाच्या गावांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी शनिवारी इगतपुरी शहरात सशस्त्र संचलन केलं। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह शेकडो पोलीस रस्त्यावर उतरले। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खालची पेठ, बुद्ध विहार, रेल्वे स्थानक, सेंटर पॉइंट, पटेल चौक, लोया रोड, नवा बाजार, कोकणी मोहल्ला, राम मंदिर, तीन लकडी या भागात सशस्त्र संचलन केलं। दुपारच्या वेळामध्ये इगतपुरी पोलीस ठाणे, वाडीवराय पोलीस ठाणे, घोटी पोलीस ठाणे, केंद्रीय राखीव सुरक्षा दल यांनी एकत्रित संचलन केलं। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा संदेश यावेळी संचलनाद्वारे देण्यात आला असून सण आणि उत्सव शांततेच्या वातावरणात व्हावेत यासाठी पोलिसांची भूमिका, बंदोबस्त महत्त्वाचा असतो। यासाठी इगतपुरी जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी कार्यरत झालेत। पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी सांगितलं की उत्सव काळात इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर 24 तास पोलीस पथकाचं सूक्ष्म लक्ष राहणार आहे। या काळामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कुमक तैनात ठेवली जाणार असून केंद्रीय राखीव दलाचे 3 अधिकारी, 30 कर्मचारी, 60 होमगार्ड, 30 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।